अवधूत पाटील सुरेख चेंडू एकच धाव जयसर इतकं चांगलं क्षेत्ररक्षण अमित कडून काहीच चोरटी धाव म्हणता येईल अमोल निरगुडेच्या बॅटमध्ये इथे मात्र फटका घ्यायला गेलाय परंतु अमोल निरगुडेच्या चेंडू सीमा पार जाण्याची आणि म्हणूनच अमोल निरगुडे इथे मात्र माघारी परतले विकी बोईने या स्पर्धेमध्ये प्रभावित गोलंदाजी केली आतापर्यंत या मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर याने देखील महत्वाचा वाटा उचलला होता कारण का पहिला जी 2 षटकं टाकले त्यांनी ती जबरदस्त टाकलेत आणि म्हणूनच प्रेक्षक जरा असायला वा कोणत्याही खेळाडूला व्यत्यय ने याची दक्षता बोर्डापासून उठा जरा पण साधा पाठीचे खेळाडू प्रेक्षक उठवा जरा चला उठा पटकन बोर्डापासून सर्वजण पाठी उठा वा साईडला जरा पाठी बोर्डा पाठी साईडला जावा हो नक्की चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय आता मात्र बॅटिंग साठी आलेत मयूर कारंडे अजून एक पुण्याचा जबरदस्त बॅटर आहे हे नाव सातत्याने जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आता अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळतंय रबर बॉल क्रिकेट या खेळाडूने सातत्याने तणावून सोडलाय षटकारांचा बादशाह म्हणून देखील ओळखले जातात एकाच रबर बॉल टुर्नामेंट मध्ये तब्बल 70 ते 80 षटकार मारणारा हा खेळाडू आहे आणि त्याचबरोबर युनिक स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर देखील आहेत मयूर कारंडे मॅन फ्रॉम दायरी गावचा हा सुपुत्र आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील दायरी गाव आणि या सावरी गावचा सुपुत्र ओहो बिगिट केला जातोय अवधूत पाटीलच्या बॅट म्हणून गानागादी फटका नक्कीच इथे मात्र बोलता स्टार इथे मात्र अवधूत पाटील आता मात्र बरसताना पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा या खेळाडूंनी बनवलेत ओहो चांगला चेंडू दिल्यावर केलाय हे चेंडू वाचावे लागतील वाचाल तरच वाचाल आणि या चेंडूवरती हे चेंडू जो आहे तो वाचता आला नाहीये धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत पहिल्या षटकाची सांगता झाली आहे पहिलं षटक आणि एक विकेट मिळवले या षटकामध्ये आणि 8 धावा खर्ची देखील केल्या जात आहेत विकी बोईरच्या माध्यमातून आता मात्र फिरोज शेख गोलंदाजीसाठी सज्ज झाले मगाच्या मॅच मध्ये थोडस निराशाजनक कामगिरी राहिली होती परंतु ती मॅच विसरावी लागेल कारण का ती मॅच झाली आहे आता आपण फायनल मध्ये प्रवेश केला आता मात्र बेस्ट द्यायचा आहे जो फिरोज शेख या टेनिस क्रिकेटला विश्वाला माहिती आहे तो फिरोज शेख इथे मात्र या कोल्हापूरकरांना दाखवावं लागेल दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये फुलटॉस आहे खराब चेंडू फिरोज शेखच्या विरोधात इथे मात्र केला जातोय शानदार खणखणीत झणझणीत षटकार 6 धावा
थोडासा हाईट आहे का या चेंडूला हे देखील पाहावं लागेल. पाहिजे धावा किती झालेत, 14 धावा झालेत. या चेंडूवरती काय घडलंय हे देखील पाहावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, षटकारच मिळेल या चेंडूवरती. धीम्या गतीचा चेंडू इथे मात्र टाकला गेला फिरोज शेखच्या माध्यमातून आणि त्या चेंडूला ओळखलं गेलं आणि 6 धावेची नसीब दिली. षटकारांचा बेदात बादशाह आणि ती बादशागिरी युती दाखवले मयूर कारंडे जबरदस्त बॅटर आहेत. 4 मे 1997 या खेळाडूचा जन्म आणि त्यानंतर दायरी गावातून एक जबरदस्त खेळाडू म्हणून या खेळाडूने देखील या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली छाप सोडली आहे. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. या चेंडूवरती फसताना पाहायला मिळाले. थोडंसं चेंडू जेवढा उंचीला येणं गरजेचं होतं, जेवढं एक्सेप्ट केलं होतं तेवढा इथे मात्र चेंडू आला नाहीये. चेंडू खाली बसलाय आणि म्हणूनच धावा इथे 14 धावा रोखल्या गेल्या त्या चेंडूवरती धावा. हो, या चेंडूवरती काय घडलंय, पंचांचा इशारा हा नो चेंडू झालाय. फिरोज शेखची ही सातत्याने ही चूक पाहायला मिळते. एक चूक मान्य केली जाते, सातत्याने केलेली चूक ही घोड चूक म्हटली जाते आणि ती घोड चूक सध्याच्या घडीला फिरोज शेख करताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. फिरोज शेखला कुठेतरी थोडस जर पाहायला गेलं तर रनअप वरती काम करावं लागेल. सातत्याने एक्स्ट्रा धावा बहाल केल्या जातात. चांगला चेंडू होता, या चेंडूवरती विकेटची संधी होती. ओहो, नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. फ्रीचा चेंडू होता आणि या फ्रीच्या चेंडूवरती रोखले गेलाय. ही ताकद आहे फिरोज शेखची. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्ची गेल्या. जेव्हा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली तेव्हा फलंदाजांना अडचणीत आणले या खेळाडूने. हो, या चेंडूवरती बिगिट केलाय. मिस टाइम स्ट्रोक देखील 6 धाव्यांसाठी गेलाय. मयूर कारंडे ऑन फायर. जे पावले इथे थोडस मेसेज घेऊन आले. या मधल्या वेळेमध्ये एक मेसेज दिलाय त्यांनी. आपल्याला कशा प्रकारे रणनीती आखायची आहे, इथून पुढे काय करायचं आहे ते थोडस इथे मात्र स्पष्टीकरण त्यांनी दिलंय या दोन्ही खेळाडूंना. मयूर कारण इथे मात्र आपण बॅटिंग साठी पाहतोय. ओहो, नक्कीच बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळाले परंतु संपर्क तो नाहीये फक्त आणि म्हणूनच धावसंख्या रोखली गेली आहे. त्या संपर्काची कमी होती. बॅट आणि बॉलचा संपर्क होणं गरजेचं होतं, तो नाहीये आणि म्हणूनच धावसंख्या 21 वरती विसवली आहे. 21 धावा फलकावरती. ओहो, बिगिट केलाय. पुन्हा एकदा फटका केलाय. शानदार स्ट्रोक आहे इथे मात्र फिरोजच्या विरोधात. शानदार फटका, 6 धावा. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. या षटकामध्ये आल्यात किती, तब्बल या षटकामध्ये 19 धावा या खर्ची केल्या जातात फिरोज शेखच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी जी ओळख आहे फिरोज शेखची, एका दुसरा दिवस नसतो कदाचित एखाद्या खेळाडूचा, तोच दिवस आज फिरोज शेखचा नाहीये परंतु एक टॅलेंटेड गोलंदाज आहेत. एका पराभवाने किंवा एका खराब दिवसाने आपलं अस्तित्व मिटत नाही. फिरोज शेख एक दर्जेदार गोलंदाज आहेत. आज थोडंसं कमी पडले प्रयत्न, कुठेतरी नशिबाने देखील साथ दिले नाहीये परंतु फिरोज शेख एक दर्जेदार गोलंदाज आहेत कारण का यांनी देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. सध्याच्या घडीला आजचा दिवस त्यांचा नाहीये परंतु आजचा दिवस कोणाच्या नावावरती आहे तर या खेळाडूच्या नावावरती आहे, विकी बोईच्या नावावरती आहे. कारण का आजच्या दिवसामध्ये फलंदाजांच्या काळजावरती वार करणारी ती गोलंदाजी ही विकी बोईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. धारावी एक्सप्रेस पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते.
27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले. 2 षटक झालेत, 27 धावा. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. या चेंडूवरती अवधूत पाटीलने गिरकी घेतली आणि गिरकी करायला इथे मात्र भाग पाडलं जातं अवधूत पाटीलला. विकी भोईर जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू इथे मात्र जरूर इथे मात्र विकी भोईरचा राहिलाय. ओहो, फुलटॉस आहे आणि या फुलटॉस चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. अमित नाईक आहेत आणि त्यांनी इथे मात्र या चेंडूला पकडले देखील, फेकी करतील आणि तोपर्यंत इथे धाव जी आहे ती एक कंप्लीट केली जाते. धावसंख्या 28 धावा फलकावरती. 4 चेंडूमध्ये 5 धावा. अवधूत पाटील त्यांनी देखील आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिले. तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर 8 चेंडूमध्ये 19 धावा आतापर्यंत मयूर कारंडेच्या बॅट म्हणून आलेत. मयूर कारंडेने आज जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा षटकारांनी सुरुवात केली आहे आणि या मॅच मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग केली. ओहो, नक्कीच चांगला चेंडू आहे का? नक्की पंचांची दुनिया समांतर आहेत, म्हणजे काय तर धाव मात्र अवांतर आहे. अवांतर धावा या रोखाव्या लागतील. ओहो, चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. दर्जेदार चेंडू आहे. या चेंडूवरती उत्तर नाहीये, हे उत्तर शोधावे लागतील. एक अपयश आलंय जरूर, परंतु त्या अपयशाला झुगारून पुन्हा एकदा नव्या जोमाने उभारी घ्यावी लागेल मयूर कारंडेला. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु एकदा धारावी एक्सप्रेसची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या देखील होऊन जाऊ द्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सोपं नाहीये रबर बॉल क्रिकेटमध्ये हे चेंडू निर्धाव टाकणं, परंतु ही कला आहे या खेळाडूकडे आणि या कलेचा हा शिल्पकार आहे. ओहो, चांगला चेंडू. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर लेग बाईचा इशारा दिला जातोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथे मात्र धावा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 30 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. आपल्याला मेगा फायनल इथे मात्र पाहायला मिळते आणि या मेगा फायनल मध्ये एका बाजूला VK स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला भेटतो, येतो दुसऱ्या बाजूला दवा बाजार, विरा स्पोर्ट्स दवा बाजार. दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. नतीजा इथे मात्र किती धावा? नतीजा इथे जर पाहायला गेलं तर 4 धावेत आहे. अवधूत पाटीलच्या बॅटमन आले, शानदार स्ट्रोक. अवधूत पाटील थोडस दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जी नसीहत पाहिजे होती ती नसीहत त्या चेंडूला दिली गेली आहे. 4 धावेसाठी फटका आला आणि या 4 धावेने संघाची टोटल आतापर्यंत जर पाहायला गेली तर 34 धावा या फलकावरती लागल्या जातात. विकी भोईरने 2 षटक इथे आणि या 2 षटकामध्ये 1 विकेट मिळवले आणि 14 धावा इथे खर्ची केल्यात. विकी भोईर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तीन षटक आणि या 3 षटकामध्ये 34 धावा फलकावरती. तीन षटकामध्ये 34 धावा म्हणजे अजून देखील 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांचं ते गणित जे आहे ते फिट बसवावं लागेल. धावसंख्येचा जर विचार केला तर 34 धावा आलेत आतापर्यंत. 18 चेंडू झालेत आणि 18 चेंडूमध्ये 34 धावा. ओहो, इथे मात्र मयूरच्या विरोधात आक्रमण चढवण्याचा प्रयत्न अमित नाईक आणि एकटघरच्या या खेळाडूने आजल टिपलाय.
नक्कीच या चेंडूवरती थोडस बोटांची जादू फिरवली आणि या बोटांच्या जादू मध्ये इथे जर पाहायला गेलं तर फलंदाज बसलेत मयूर विरोधात. मयूर इथे मात्र हे युद्ध पाहायला मिळलं आणि या युद्धामध्ये मयूर वाघमारेने बाजी मारले. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती मयूर कारंडेची विकेट आली. 12 चेंडूमध्ये 19 धावा, त्याने देखील चांगलं योगदान दिलं. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आता ब्रँड ऑफ कोल्हापूर. कोल्हापूरचा तडका म्हणजे नितीन माटुंगे सज्ज झाला या मॅच मध्ये आक्रमण चढवण्यासाठी आणि आपल्या संघाला इथे मात्र या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी. नितीन माटुंगे तारणहार. ओहो, पहिला चेंडू फटका फसलाय आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मयूर झेलकाले आलेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. मित्रांनो, कमबॅक कसा करावा तर या मयूर सारखा करावा, कारण का या आधीच्या मॅच मध्ये तब्बल 17 धावा खर्ची केल्या होत्या या खेळाडूने. परंतु या मॅच मध्ये ही मॅच वेगळी आहे. त्याने सांगितलंय की मी कधीही कमबॅक करू शकतो. हॅट्रिक चेंडू घेऊन मयूर. ओहो, नक्कीच विजय पावलेंसाठी एक जबरदस्त चेंडू. काय चेंडू टाकलाय. फलंदाजांच्या खाजावरती वार करणारा तो चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. की चांगला चेंडू पाहायला भेटला. एक दर्जेदार चेंडू. थोडीशी दुखापत देखील झाली असती. विजय पावले थोडस सांभाळून घ्यायचं आहे. की या सांगली जिल्ह्याचा अभिमान म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तेच विजय पावले. ओहो, या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे थांबवलं गेलं अवधूत पाटीलला. या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपामध्ये या धावा आल्या. 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धावसंख्येचा फलक पुढे सरसवतोय. 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली. 36 धावा या धावफलकावरती जात आहेत. एकच आहे सॉरी माफ करा, एकच धाव आहे. एकेतरी धावेने धाव फलक पुढे सरकवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 35 धावा धाव फलकावरती. ओहो, लोअर फुलटॉस आणि या लोअर फुलटॉसच्या जाळ्यामध्ये पुन्हा एकदा फसलेत इथे मात्र अवधूत पाटील. जावं लागेल अवधूत पाटीलला माघारी. झेल टिपल्यानंतर फिरोजच्या चेहऱ्यावरचं ते स्माइल खूप काही सांगून गेलंय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षणाचं दायित्व इथे मात्र निभावलंय फिरोजने. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 धावा. ओहो, संदीप मकवाना इथे मात्र थोडस दूरवरून फटका घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. फिरोज थोडस पुन्हा एकदा फंबल झाले आणि या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. फेकी खराब पाहायला मिळाली. आज मात्र फिरोज शेखचा दिवस नाहीये. फिरोज शेख जर पाहायला गेलं तर सातत्याने आपल्या खेळाडूंच्या रडार मध्ये आहेत. सातत्याने जर पाहायला गेलं तर त्यांच्यावरती शब्दांचा बडी मार केला जातोय. परंतु फिरोज शेख दर्जेदार खेळाडू म्हणूनच ओळखले जातात. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 38 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 38 धावा झालेत. उर्वरित असणार आहेत 6 चेंडू आणि या 6 चेंडू वरती काय घडतंय हे देखील पाहावं लागेल. जोरदार टाळ्या. या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि 3 विकेट या खेळाडूने मिळवल्या आहेत. विकेट स्फोटला बॅकफुट वरती नेऊन ठेवण्याचं काम या मयूर वाघमारेने केलंय. देवस एक्सप्रेसने केलंय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली.
आता मात्र प्रसन्न पाटील वरती ते धावा रोखण्याचं दायित्व जे आहे ते पार पाडावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 38 धावा या फलकावरती लागल्या जातात. 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती या 38 धावा झाल्यात. 38 धावा या फलकावरती. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना देखील पाहतोय. रायगड पनवेल आणि धुंद्रेगाव. ओहो, या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विजय पावले अडचणीमध्ये, परंतु कुठेतरी 2 क्षेत्ररक्षकांमध्ये इथे तू घेऊ की मी घेऊ हे असं चित्र पाहायला मिळाले आणि तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. विजय पावले सांगलीचे जरूर आहेत, परंतु एक कोल्हापूरकर या खेळाडूवरती जास्तीत जास्त प्रेम करतात. सांगलीमध्ये जन्माला आले जरूर, परंतु कोल्हापूरचे ते झालेत आणि म्हणूनच कोल्हापूरकर या खेळाडूवरती जास्तीत जास्त प्रेम करताना आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. 40 धावा फलकावरती लागलेत. ओहो, नक्कीच दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडस जर पाहायला गेलं तर चेंडूचा टप्पा मागे ठेवला आणि हलकासा वळण दिला आणि म्हणूनच धावा जे आहे ते रोखले गेले. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 40 धावा फलकावरती लागलेत. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती या 40 धावा आल्यात. थोडस संघ अडचणीत आहे. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती. ओहो, चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय. जबरदस्त चेंडू आणि या चेंडूवरती हलक्या हातानेच खेळून काढलाय आणि स्ट्राईक वरती आणलं जात आहे संदीप मकवाना, जो षटकारांसाठी ओळखला जातो. शेवटचे अजून देखील 3 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील. धावसंख्या 41 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या जाऊन पोहोचली. ओहो, चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. वेगाने इथे मात्र जर पाहायला गेलं तर या चेंडूला वळवलंय आणि म्हणूनच या चेंडूवरती फसताना पाहायला मिळत आहेत संदीप मकवाना, ब्रँड ऑफ जयसिंगपूर म्हणून देखील ओळखले जातात, परंतु ती ब्रांडगिरी सिद्ध करावी लागेल. ओहो, चांगला चेंडू आहे. कौतुक करावं लागेल श्रेयस कदमचं देखील. आज सातत्याने श्रेयस कदम जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांच्या मनावरती राज करताना दिसलेत. कोणतेही क्षेत्र असू दे, जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ते जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. ओहो, नक्कीच दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे जर पाहायला गेलं तर दिनू कांबळे आहेत, तोपर्यंत फेकी करतील. 2 धावा या कंप्लीट होतील. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्ट झाला आणि या पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेले 43 धावा. 44 धावांचं माफक आव्हान आहे. 30 चेंडू 44 धावा.
चेंडूमध्ये 44 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. मित्रांनो, देवाने ही सृष्टी बनवताना दोन सृष्टीमध्ये विभाजन केलंय. एक विश्व म्हणजे ज्या विश्वामध्ये आपण जगतो ते विश्व, आणि दुसरं विश्व ज्या विश्वामध्ये आपण सध्याच्या घडीला आता मात्र रंगतोय ते विश्व म्हणजे क्रिकेटचं विश्व. आणि याच क्रिकेटच्या विश्वामध्ये दोन देव माणूस पाठवले, त्यांचं नाव म्हणजे पंच. मित्रांनो, पंच म्हणजे काय हे माझ्या परिभाषेमध्ये रखरखत्या उन्हामध्ये थंडी वाऱ्याचा विचार न करता जो नियमांची अचूक संगत घालत पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे एका बाजूने राहून सत्याने निकाल देतो तो म्हणजे पंच. मित्रांनो, पंच म्हणजे काय जाणून घ्यायचं असेल तर एक दिवस पंच होऊन पहा, तेव्हा समजेल काय पंच. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या या पंचांसाठी देखील होऊन जाऊ द्या. एक जबरदस्त कामगिरी या पंचांनी देखील या स्पर्धेसाठी केली आहे. या स्पर्धेला कोणतं गालबोट लागलं नाहीये आणि याचं कारण देखील हे पंचच आहेत. म्हणून हे पांडुरंगाच्या स्थानी आहेत आपल्यासाठी. कारण का नियमाने, नित्य नियमाने हे जे आहेत ते कोणत्याही संघावरती अन्याय करू दिला नाहीये आणि म्हणूनच ही स्पर्धा निर्विघ्न पार पडली आहे. नक्कीच चांगली कामगिरी पंचांनी केली आणि पंचांचं देखील कौतुक इथे मात्र करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर मॅच पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते. आता मात्र ते 30 चेंडू आणि या 30 चेंडू वरती करणार चॅम्पियन कोण. 30 चेंडू 44 धावांची गरज. पहिला चेंडू, हो पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चांगला फटका खेळला गेलाय. फटका तर चांगला केलाय. एकेरी धाव तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. 44 धावा आपल्याला रोखायच्या आहेत. या धावा कमी नाही आहेत आपल्यासाठी, या धावाच परफेक्ट आहेत आणि त्या धावा रोखायच्या असतील तर आता मात्र या फिरकीच्या जादूगाराला जादू चालवावी लागेल. ओहो, बिगिट केलाय दिनू कांबळेला. कांबळेने हा बॉल अंबरनाथला पार्सल केलाय. 6 धावेसाठी खेळलाय. कांबळेच्या बॅटच्या रडार मध्ये दिला तर शंका नाही, असेच फटकेबाजी पाहायला मिळेल. अजून एक ताकदवर फटका. वा, या चेंडूला देखील शोधून आणावं लागेल. टू बॅक 2 चेंडूंवरती षटकार आले. 2 षटकाराने आता मात्र व्हीके स्पोर्ट्स संघ हा खडबडून जागा झालाय. आता मात्र ही अस्तित्वाची लढाई जिंकायची आहे. फायनल मध्ये प्रवेश केला खरा, परंतु इथून पुढे आता मात्र अस्तित्व निर्माण करायचं आहे. ओ, तिसरा देखील केलाय. जबरदस्त फटका केलाय. दिनू कांबळे ऑन फायर. कांबळे म्हणतायत आज मी ही टाकीच फोडायला आलोय. सारखे टाकींवरती तिथे मात्र प्रहार करतायत. ओहो, नक्कीच ह्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर नो चेंडूचा इशारा पाहायला मिळतो. हे प्रेशर आहे विकी पुजारीच्या वरती आणि ते प्रेशर इथे मात्र पाहायला मिळतंय. 6 धावीसाठी फटका केल्यानंतर धावसंख्येचं टोटल 20 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ओहो, अजून एक फटका जबरदस्त. आता मात्र ही मॅच मला लवकर संपवायची आहे. मला अंबरनाथला जायचं आहे. हॅलो जयेश, एक 5 मिनिटं मॅच थांबवा. 5 मिनिट. प्रशांत, एक 5 मिनिटं थांबा. ही ओव्हर झाल्यानंतर थांबा. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 26 धावा म्हणजे पहिल्या षटकामध्ये जवळजवळ रिझल्ट निश्चित केलाय, परंतु अजून मॅच संपली नाहीये.
ओहो चांगला चेंडू आहे. या चेंडूला जर पाहायला गेलं तर सन्मान दिला जातोय. ड्रायव्हिंग केलाय, कव्हरच्या दिशेने हा फटका केला आणि त्यानंतर धावसंख्या धावून पोहोचली 26 धावा फलकावरती लागत जात आहेत. पहिलं षटक संपुष्टात आलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा या धाव फलकावरती. जापानचा सामना 1-2 मिनिट थांबवा. डीजे लावायला सांग.
सामन्याला इथे मात्र सुरुवात होते. विजय पावले सांगलीचा सुपुत्र, कोल्हापूरकरांचा अभिमान. इथे मात्र सध्याच्या घडीला आपण त्याला देखील पाहतोय. जबरदस्त गोलंदाज आहेत. ISPL रिटर्न हा गोलंदाज. MPL ची स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवली होती. असा हा खेळाडू आहेत विजय पावले आणि इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 26वा धावा फलकावरती लागले. अजून देखील जर पाहायला गेलं तर 24 चेंडूमध्ये 18 धावा ही रोखण्याची क्षमता आहे. 18 धावा रोखाव्या लागतील. त्या रोखण्यासाठी विजय पावले हे नावाचं अस्त्र. हो इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अशुतोष आंबपकर आणि या चेंडूला रोखणार नाहीये. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बाची हलकीशी गडा आणि चेंडू स्क्वेलेक रिझर मध्ये जो आहे तो ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. स्क्वेलेक रिझर मध्ये हा फटका केल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 31 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. हो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पंचांच्या निर्णयाची इथे वाट पाहतोय. दिनू कांबळे म्हणतायत बॅटला इथे माझ्या स्पर्श झाला नाहीये, अंगाला स्पर्श झाला नाहीये आणि पंचांनी इथे मात्र हा चेंडू जो आहे तो निर्धाव घोषित केलाय. निर्धाव आलाय म्हणजे धावसंख्या रोखली गेली आहे. दिनू कांबळेच्या विरोधात इथे मात्र विजय पावले पाहायला मिळतात. एक 30 धावा झालेत. ओहो बिग बॅटल मध्ये दिनू कांबळे पुन्हा एकदा या चेंडूला बदलापूर अंबरनाथ सगळीकडून फिरवून आणलंय 6 धावेसाठी. या षटकारासाठी पलाश कुमार यांच्याकडून जिवंत कोंबडी हे प्राइज दिलं गेलं दिनू कांबळेला. आज मेजवानी होणार यात शंका नाहीये. इथे आम्हाला सांगितलं गेलंय हे बक्षीस आहे दिनू कांबळेला दिलं जाईल. 37 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत म्हणजे जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 1-7 लढले आजच्या दिवसामध्ये हे विराट स्पोर्ट्सचे वीर आणि म्हणूनच विजयाच्या दिशेने ही वाटचाल पाहायला मिळते. अमित नाईक म्हणतायत की तू ही मॅच तुझ्या क्षमतेने इथे मात्र जिंकलेस आणि म्हणूनच ह्या चेंडूला इथे मात्र तू फिनिश करण्याची इथे मात्र माझ्याकडून ही अपेक्षा असेल. परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 2 षटकामध्ये 37 धावा या फलकावरती लागल्या जातात. आशुतोष आंबपकर आलेत. आता मात्र जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 18 चेंडूमध्ये नाम मात्र 7 धावांची गरज आहे. 18 चेंडू 7 धावा. एका बाजूला जर्सी नंबर 7 तर दुसऱ्या बाजूला जर्सी नंबर 18 हे पाहायला मिळते. म्हणजेच हॅशटॅग दोन्ही हॅशटॅग विराट कोहली. ओहो नक्कीच दूरवरून फटका घेण्याचा प्रयत्न वेगात टाकलाय आंबपचा हा सितारा आशुतोष आंबपकर आणि याने जर पाहायला गेलं तर या खेळाडूने या मागील 2 वर्षामध्ये प्रभावित केलं. कोल्हापूर एक्सप्रेस हे नाव कमावले या खेळाडूने. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर दमदार चेंडू राखला जातोय आणि या स्पर्धेसाठी साखरप्यातून देखील शुभेच्छा आलेत. आमचे मित्र जे आहेत बावा गोरुले ही मॅच पाहतात आणि त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जबरदस्त आयोजन आणि कोल्हापूर म्हटलं की आयोजनात कमी नाहीये. कोल्हापूरकर कधीच कमी नसतात आणि ते दाखवून दिलंय या स्पर्धेने. ओहो या चेंडूवरती मिसटाइम स्ट्रोक आहे. विकी थोडस जर पाहायला गेलं तर चेंडू पासून दूर राहिलेत परंतु प्रयत्न चांगला केला गेला आणि इथे एकीने धाव संघाच्या खात्यामध्ये 38 धावा फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी नाममात्र एका षटकाराची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. तो षटकार दिनू कांबळेच्या बॅटमधून येईल का? 10 चेंडूमध्ये 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. जबरदस्त बॅटिंग केली या खेळाडूने. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर फक्त षटकाराचीच भाषा बोलली आहे. 5 षटकार म्हणजे एकही धाव पळून काढली नाहीये या खेळाडूने. आशुतोष चांबपकर इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. कोल्हापूर एक्सप्रेस सज्ज झाली.
ओहो नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर शॉर्ट ऑन पुलला सक्सेसफुल करता आलं नाहीये, परंतु एकेरी धाव आली आहे. नवसंख्या जाऊन पोहोचले 39 धावा. थोडासा खिलवाड करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच ही स्पर्धा आता मात्र जर पाहायला गेलं तर शेवटाकडे आली आहे. विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नकाने अफजल खानाचा कोथा फोडून गेला, मुठबळ बावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवानीही ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी जयेश पोटफोडे तमाम कोल्हापूरकरांचं सहर्ष स्वागत करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात या एमजे चषकासाठी मित्रांनो. आयोजन जबरदस्त आहे, जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाले, मोठे खेळाडू आले. जर पाहायला गेलं तर ऋषीदादा झोरे यांच्या माध्यमातून जे नवीन हिरे तयार होत आहेत ते देखील आज लढले आणि त्यांनी देखील जबरदस्त खेळ केला. ऋषीदादा झोरे एक टेनिस क्रिकेटतील असा हा किंग मेकर ज्याने आज हा सम्राट मृत्युंजय पुणे संघाला एक ब्रँड बनवून ठेवलंय. एक चांगली संघबांधणी केली आणि या संघाने देखील चांगली कामगिरी केली. परंतु विशाल कल्याणकर यांनी देखील सांगितलं होतं की ही स्पर्धा नुसती खेळण्यासाठी आलो नाहीये तर जिंकण्यासाठी देखील आलोय आणि म्हणूनच या जिंकण्याच्या उद्देशाने हे रती महारथी गोळा केले आणि त्यांनी आज दाखवून दिला आम्ही देखील रती महारथी आहोत आणि आमचा बोलबाला हा होणारच. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी एक धावेची गरज आहे. पाहुण्यांचं देखील आगमन झालंय. एका धावेची इथे मात्र गरज असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. ओहो दिनू कांबळेने या मॅचला फिनिश केलाय. दोन्ही स्टाईलने एकदा जोरदार टाळ्या होता द्या. दिनू कांबळे 13 चेंडू मध्ये 37 धावा.